नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। महाराष्ट्रामध्ये आज नगर परिषद आणि नगर पंचायतीचा निकाल लागलाय। या निकालामध्ये महाविकास आघाडीचा सुपडा साफ झालाय। पुन्हा एकदा भाजपच नंबर 1 ठरलाय। महायुतीची सत्ता अनेक नगर परिषदेमध्ये आली आहे, नगर पंचायतीमध्ये आली आहे। परंतु चर्चा तर महायुतीची आहेच, महाविकास आघाडीचा झालेला सुपडा साफ झाल्याची तर आहेच, परंतु अजून एक चर्चा महाराष्ट्रात होतीये ती म्हणजे वंचित बहुजन आघाडीने मिळवलेल्या यशाबद्दल। वंचित बहुजन आघाडीचे अनेक सदस्य नगरसेवक निवडून आलेत आणि नगराध्यक्ष देखील निवडून आले। अमरावतीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा नगराध्यक्ष झालाय। प्रियंका निलेश विश्वकर्मा या चांदूर रेल्वेच्या नगराध्यक्ष झाल्यात। तर अनेक ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक आणि सदस्य निवडून आलेत। सुजात आंबेडकर यांनी केलेले झंझावात दौरे यामुळे वंचित बहुजन आघाडीला यश मिळालंय अशीच महाराष्ट्रभर चर्चा होती। अनेक ठिकाणी तर सदस्य नगरसेवक निवडून तर आलेच, परंतु ज्यांचा पराभव झालाय ते देखील काही मतांनीच झालेला नसता वंचित बहुजन आघाडीने शतक पारच केलं असतं असं बोललं जातंय। हे तर झालं नगर परिषदेच्या निकालाचं, परंतु वंचित बहुजन आघाडीविषयी आज एक अत्यंत महत्त्वाची देखील घडामोड घडली। काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची युती होण्याची दाट शक्यता निर्माण झाली, कारण आज मुंबईमध्ये दादरवर राजगृह येथे बाळासाहेब आंबेडकरांची काँग्रेसच्या डेलिगेशननी भेट घेतली। त्यामध्ये युबी व्यंकटेश जे मुंबईचे इन्चार्ज आहेत, कर्नाटकवरून येतात आणि काँग्रेसमध्ये महत्त्वाच्या पदावर आहेत, ते व्यंकटेश आणि त्यांच्या डेलिगेशन काँग्रेसच्या डेलिगेशनने आज बाळासाहेब आंबेडकर यांची भेट घेतली। आणि मुंबईची महानगरपालिका तसेच महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकी संदर्भात यांची सविस्तर चर्चा झाली। त्यामुळे असं बोललं जातंय की वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची ही युती आता होणारच आहे। काँग्रेसचे डोळे आता कुठेतरी उघडलेत का असं बोललं जातंय। ही जर युती उदयास आली तर महाराष्ट्रामध्ये एक नवीन समीकरण आणि एक तगडं समीकरण उभा राहील। सध्या असलेला विरोधी पक्ष हा मरगळलेल्या अवस्थेत आहे, त्यामुळे या युतीने महाराष्ट्राचं राजकारण एका नव्या दमानं उभं राहील। बाळासाहेबांसोबत युबी व्यंकटेश यांनी सेपरेट अशी एक बंद खोलीमध्ये देखील मीटिंग केली। देश पातळीवरील महत्त्वाच्या मुद्द्यांवर ही मीटिंग झाली असं बोललं जातंय। या सगळ्या घडामोडी पाहता, काँग्रेस वंचितची भेट पाहता, मीटिंग्स पाहता, वंचितचा रिझल्ट पाहता, नगर परिषद नगर पंचायतीमध्ये येणारा काळ हा वंचित बहुजन आघाडीसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि सोन्याचा असणार आहे असंच बोललं जातं आणि ते दिसतंय देखील। महानगरपालिकेचे इलेक्शन तर लागलेच आहेत। 23 तारखेपासून आता फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे। 15 तारखेला मतदान आहे, 15 जानेवारी 2026 ला, आणि 16 जानेवारी 2026 ला त्याचा रिझल्ट येणार। यामध्ये जर वंचित बहुजन आघाडीने चांगलं यश मिळवलं तर येणारा काळ हा वंचित बहुजन आघाडीचाच आहे असं बोललं जाते। काँग्रेस आणि वंचितची जर युती झाली तर अनेक महानगरपालिका हे दोन पक्ष काबीज करतील असं चित्र आहे। मित्रांनो, याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते कमेंटमध्ये जरूर कळवा। हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बहुजनांचा मीडिया आहे, मोठा करायला विसरू नका। मी माझा स्कॅनर देतोय, त्यामुळे या स्कॅनरवर तुम्ही आर्थिक पाठबळ मला देऊ शकता, मदत करू शकता, ती खूप आवश्यक आहे। असंच माझं चॅनल बघत राहा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात नव्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद, जय हिंद।